नगर परिषदेत सत्तेसाठी भाजपसोबत गेल्यामुळे अंबरनाथमध्ये निलंबित करण्यात आलेल्या काँग्रेस नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यामुळे नवा अंबरनाथ पॅटर्न उदयाला आलाय। आता महापालिका निवडणुकात सुद्धा हाच पॅटर्न चालणार का अशी चर्चा रंगायला लागली आहे। अंबरनाथच्या 12 काँग्रेस नगरसेवकांचा भाजपात प्रवेश। काँग्रेसच्या नगरसेवकांमुळे भाजप नगर परिषदेत बहुमतात। सर्वाधिक नगरसेवक असलेल्या शिंदे शिवसेनेचे वाजवले 12। मुंबई महापालिकेत अंबरनाथ पॅटर्नची पुनरावृत्ती। अंबरनाथ नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलाय। शिंदे शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी 2 दिवसापूर्वी सत्तेसाठी अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस युती झाली होती। भाजप काँग्रेसच्या या अभद्र युतीवर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या। मुख्यमंत्र्यांनी या युतीची दखल घेत संताप व्यक्त केलाय। पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला होता। काँग्रेसनं 12 नगरसेवकांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उचलला। निलंबनाच्या आधीच काँग्रेस नगरसेवकांनी भाजपात विलीन होण्याचा निर्णय घेतलाय। त्यानंतर या नगरसेवकांनी भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय। त्या 12 नगरसेवकांनी त्यांची भूमिका पक्ष म्हणून ठेवणे आवश्यक होती, मात्र त्यांनी ती भूमिका ही ठेवली नाही। तुम्हाला पक्षाने तिकीट दिले, तुम्हाला पक्षाने निवडून आणण्याकरता मदत केली आणि त्यानंतर आपण तिथेच भूमिका ठेवावं लागली आवश्यक होतं। मात्र आम्ही त्यांना निलंबित करतो आणि बघा विडंबना, आणि भारतीय जनता पक्ष त्यांना स्वतःच्या पक्षात प्रवेश देतो। म्हणजे भारतीय जनता पक्षाने सगळ्या गोष्टी कशा गुंडाळून ठेवल्या याचं उदाहरण आहे। आमच्या बरोबर साधा एक नेताही नव्हता प्रचाराला, स्वबळावर सगळे आलेले, स्वबळावर। आम्हाला 1 रुपया का एक साधा चिन्ह, हाताचा पंजा सुद्धा आम्हाला त्यांनी पुरवला नाहीये। आणि आम्ही ज्या जनतेने निवडून दिल्या त्यांची आम्ही कामं अपुरी ठेवणार नाही। कुठेतरी त्यांनाही कळतं का हे कामाच्या जोरावर निवडून आलेले नगरसेवक हे कामात पुढे मागे बघणार नाही। आणि आम्ही इथे दुःख एक आहे की आम्ही कुठलं पाप केलेलं नसताना आम्हाला त्याची सजा दिली। मग कुठेतरी आम्हाला भाजपाने पहिला हाक दिली, मग ती हाक आम्ही मान्य केली। अंबरनाथ नगर परिषदेत शिंदे शिवसेना आणि भाजपात चुरशीचा सामना रंगलाय। भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील नगराध्यक्षपदी विजयी झाल्या, मात्र एकूण 59 जागांपैकी सर्वाधिक 27 जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळाल्या। भाजपला 15, काँग्रेसला 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 तर 2 जागी अपक्ष निवडून आले। शिंदे शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपनं काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एका अपक्षाच्या मदतीनं 31 नगरसेवकांची अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली आहे। आता काँग्रेसचेच नगरसेवक भाजपात आल्यानं अंबरनाथमध्ये भाजप बहुमतात आली आहे। शिंदे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय। अंबरनाथमध्ये जे घडलं ते विचारधारेच्या पलीकडचं असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होतीये। काँग्रेस पक्षातील सर्व नगरसेवक जे आहेत त्या नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टी बरोबर राहण्याचा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। प्रेसच्या समोर विधिवत आज प्रवेश नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज होतोय। कधीभाऊ पाटील हे त्यांचे गटनेते आहेत, ते आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व नगरसेवकांचं मी स्वागत करतो। जो काही परम्युटेशन कॉम्बिनेशन कोणाबरोबर सत्ता स्थापन करतायत, ज्या विचारांच्या विरोधामध्ये आपण लढलो, अशा लोकांबरोबर सत्ता स्थापन कोण करत असेल तर मला वाटतं हा सर्वस्वी प्रश्न जो आहे तो त्यांचा आहे। मी तर केली नाही युती कोणाबरोबर आघाडी, तर मला वाटतं ज्यांनी आघाडी केली त्यांना जर आपण हा प्रश्न विचारला तर त्याच्याबद्दल चांगलं उत्तर जे आहे ते देऊ शकतो। निवडणूक निकालानंतर बहुमतासाठी दुसऱ्या पक्षातील नगरसेवकांचा भाजपा प्रवेशाचा हा पॅटर्न आता अंबरनाथ पॅटर्न म्हणून ओळखला जाणार आहे। 29 शहरांच्या महापालिका निवडणुकीत देखील भाजपा काही ठिकाणी हा पॅटर्न राबवण्याची शक्यता आहे। विरोधकांना देखील तशी भीती वाटतीये। उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीत देखील बिनविरोध आणि पळवापळवीवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हेनेझुएला पॅटर्नचा ठाकरे शैलीमध्ये उल्लेख करण्यात आला। जी परिस्थिती कदाचित अशी होईल की जसं अमेरिकेने तो व्हेनेझुएलाचा अध्यक्ष उचलून नेला, तसे आता जिल्हाध्यक्ष आणि सगळे महापौर उचलून घेऊन जातील दिल्लीला, सुरतेला। निवडणुकीआधी बिनविरोध पॅटर्नची चर्चा झाली, निवडणुकीनंतर अंबरनाथ पॅटर्न तयार झालाय।
ज्या महापालिकात भाजपाला बहुमत तोकडं पडत असेल त्या ठिकाणी मित्र पक्षांना दूर ठेवून हा पॅटर्न राबवला जाऊ शकतो का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.